नमस्कार. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज लोकशाहीचा उत्सव म्हणजे विधानसभाची निवडणूक आज पार पडत आहे. आम्ही आज नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटीगाठी देत आहोत. त्यातच आज आपण आलो आहे निमगाव येथील. बघूया येथील मतदारांचं मनोगत काय आहे. एक मिनटं. नमस्कार. आत्ताच निमगाव गटातून मतदार केंद्रावरून या आजी मतदान करून आला. तर आजीसाठी आपण विचारू. आजी, तुमचं नाव काय आहे? काय नाव काय आहे? नाव शांताबाई सजन आहे रे. वय किती आहे? वय हां, 75. 75. मतदान केलं तुम्ही 75 हां. वर्षाचे असताना आधी. इतर मतदारांना काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे ना. नाही, बाकीच्यांना काय सांगाल अजून बाकीच्यांना मतदान करावं असं काही सांगाल? नाही, सगळं करतील. असं आहे का? हं. ठीक आहे. आपण बघितलं या 75 वर्षाच्या आजी आपल्यासोबत होत्या. त्या देखील मतदान केंद्रावरून मतदान करून त्यांचा हक्क बजावून आलो. तसंच आपण देखील मतदानाचा हक्क नक्कीच बजावा. धन्यवाद. नमस्कार. आपल्याबरोबर दुसरे मतदार आहेत आणि त्या मतदाराने आज पहिल्याच वेळेस मतदान केलं. हे विचारूयात याच्या प्रतिक्रिया. नाव काय दादा तुझं? जयेश रवींद्र पवार. वय किती आहे? वय 22. आणि मतदान पहिल्याच वेळेस करतोय? हो, पहिल्याच वेळी मतदान आहे माझं. आणि इतर मतदारांना काय आवाहन करणार तू जसं पहिल्या वेळेस केलं तसं इतर लोकशाहीने दिलेलं सर्वात मोठं आपल्याला काय म्हणतात त्याला कर्तव्य आहे की आपण मतदान करावं प्रत्येकाने. मतदान केल्याने काय होतं माहिती आहे का, आपल्याला एक चांगलं उमेदवार मिळतं, एक चांगलं नेतृत्व मिळतं. तर सगळ्यांना एकच म्हणायचं आहे की सगळ्यांनी मतदान करा आणि सगळ्यांनी लवकर येऊन मतदान करावं हे सांगायचं. धन्यवाद. तर निमगावनंतर आपण आलो आहे निमगाव खुर्द या गावात. आत्ताच मतदान करून आले आहे. आपण विचारूया त्यांच्या प्रतिक्रिया. ताई, तुमचं नाव काय आहे? पूजा रमेश वागचौरे. वय अंदाजे? 27. आणि आपण मतदान केलं करून आलात. आता लोकांना काय आवाहन करा मतदान करण्याबद्दल? सर्वांनी 100% मतदान करावं आणि आमच्या इथे पण कायदा सुव्यवस्थेचं योग्यरित्या पालन होत आहे. आणि यावर्षीच्या या राजकीय निवडणुकीत सर्वांनी आपलं मत नोंदवावं हीच सर्वांना विनंती. धन्यवाद. नमस्कार. मी संदीप सोळंके. निमगाव नांदगाव मतदारसंघातील विविध गावांमध्ये आपण जाऊन आढावा घेत आहोत. आपण निमगाव खुर्दनंतर आपण आलो आहोत येसगाव खुर्द येथे. बघूया तिथे मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत. नमस्कार. काका आपल्यासोबत आहेत. काका, आपण मतदान केलं आणि आपण मतदारांना काय आवाहन कराल की मतदान कराल की करावं की? मतदान करायलाच पाहिजे, मतदान द्यायलाच पाहिजे. मतदान वाया नाही जाऊ द्यायचं. मतदान पुण्याचं काम राहतं, द्यायलाच पाहिजे. काकांचं मत आहे की मतदान केलंच पाहिजे आणि ते इथे येसगाव येथे उत्स्फूर्तपणे मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि अतिशय शांततेत इथे मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. इथे अतिशय बंदोबस्तात इथे मतदानाला सुरुवात झालेली आहे. इथे कुठल्याही प्रकारे वादविवाद होऊ नये यासाठी अतिशय चोख बंदोबस्त लावलेला आहे आणि पोलीससुद्धा त्यांचं कर्तव्य अतिशय चोखपणे पार पाडत आहेत. आजी, काय नाव शे? लक्ष्मीबाई. मतदानला घेतात का? हां. काय वय शे तुम्हाला? 70. काय रमेश 70. बरं. तुम्ही कुठे राहतात गावात? येस गाव. मतदान तुम्ही स्वतः काय का? हां. बाकी नसले काय सांगा तुम्ही मतदान कसं करा ना का बा, केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? मग सांगा ना. केलं पाहिजे. हां, बरोबर सांगलं ना. किती वर्षापासून मतदान कराय ना? मस्त वर्ष होईल. मस्त वर्ष येसगाव खुर्दनंतर आलो आहे आपण आता खायदे या गावात. खायदे येथील बघू शकता आपण महिलांची आणि पुरुषांच्या दोघं ठिकाणी मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत. आपण रांगेत जाऊन महिलांच्या काय प्रतिक्रिया ते आपण घेऊ शकतो. तुमचं नाव काय आहे? वंदना अशोक खैरे. तुम्ही आता एवढी रांग लागली तरी मतदानाला उभे आहे. हो, मग आता थांबावंच लागेल. तसंच इतरही मतदारांना तुम्ही काय सांगणार? काय नाही, असंच करायची सेवा म्हणून आपण हे करायचं, सहकार्य करायचं. सहकार्य करायचं. मतदानाचा हक्क आहे आपला, हक्क सोडायचा नाही. अधिकार आहे आपल्याला मतदानाचा.
ऐसे इतर बाकी के लोगों के वास्ते भी क्या बोलेंगे आप? क्या बोलना मैंने बाबा। मतलब मतदान करने को आना चाहिए भाई। हाँ अब आए तो सही ना मतदान करने को, उतनी दूर से मालेगाव से इधर। आपण बघू शकता हे मालेगावला राहतात पण त्यांचं मतदान इथे आहे, तरी पण ते त्यांचं कर्तव्य बजावण्यासाठी इथे आले आहेत आणि रांगेत उभे राहून आपलं कर्तव्य बजावत आहे. आपल्यासोबत अजून एक ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. आपलं नाव काय आहे? शेख दगडू शेख सुलतान. आपण इथे मतदान करायला आले. हो. मतदान झालंय आपलं? हो झालंय. तर इतरही लोकांनी मतदान करायला पाहिजे. हो. तुम्ही लोकांना काय सांगा? आपला हक्क आहे, करायला पाहिजे. हां तुम्ही कोणाला करा पण करायला पाहिजे, मतदान वाया नाही जायला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नांदगाव मतदारसंघातील आपण काही गावांना भेटी दिल्या. गिलानीनंतर आपण आता मळगाव नागोची इथे आलो आहोत आणि इथे अतिशय मतदानाला प्रतिसाद मिळत आहे. इथे या नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत. काही तरुण मतदान करून येत आहेत. आपण त्यांनाच काही प्रश्न विचारू. मतदान झालं का? हो झालं. मतदान का केलं पाहिजे? लोकशाही बळकट करण्यासाठी, तसेच शैक्षणिक व आरोग्याचे व तसेच रोजगाराचे आपले काहीतरी प्रश्न सुटतील याच्यासाठी अवश्य मतदान केले पाहिजे. तसेच गावाचा विकासासाठी, आपल्या सामाजिक विकासासाठी वगैरे केला पाहिजे. नाव? निलेश विजयसिंग सोळुंके. तरुणांना काय आवाहन करणार आपण? तरुणांना हेच की ज्यांच्याकडनं अपेक्षा असतील आपल्या जसे विकासासाठी व तसेच जे शेतकरी बांधव असतील त्यांच्यासाठी शेतीमालाला भाव वगैरे येते, या काही गोष्टी ज्यांच्याकडनं अपेक्षा असतील त्यांच्याकडनं त्या पद्धतीने आपल्याला मतदान करावं लागेल. तसंच आपल्या एक तरुण आपल्यासोबत आहेत. तुमचं नाव सांगा. सुरेश गंगाराम सोळ. मतदान झालं आपलं? हो झालं. मतदान का केलं पाहिजे? का आपलं हेच त्याच्यासाठीच एक का आपलं लोकशाही लोकशाही बळकट व्हायच्यासाठी एक अधिकार म्हणून करायचं असतं. काही मतदानाच्या दिवशी काही लोक गांभीर्याने घेत नाही, काही लोक असं ना सुट्टी म्हणा किंवा असं कुठे गावी निघून जातात किंवा लग्नाला निघून जातात. याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, त्यांनी तर आलंच पाहिजे. त्यांचं हक्काचं मतदान त्यांनी तर मतदान दिलंच पाहिजे. त्यांचा अधिकार येण्याचा आणि देण्याचा हे तर काम केलंच पाहिजे. मतदान केलंच पाहिजे. हो, मतदान केलंच पाहिजे. आपल्याकडे तरुण मतदार आहेत. आपलं नाव सांगा. जालिंदरनाथ वाल्मिक सोळुंके. मतदान झालं का? हो, मतदान झालं. काय आवाहन करणार आपण मतदारांना? मतदारांना एकच आव्हान आहे, जर तुमच्या बोटाला शाई लागली तर तुम्ही भविष्यातल्या कोणत्याही उमेदवाराला तुम्ही त्यांच्यावर बोट ठेवू शकता. हे एक आव्हान आहे तरुणांना. त्याच्यामुळे मतदान हे 100% केलं पाहिजे. आपण जो आमदार आपण याच्यासाठी निवडण्यासाठी इथे मतदान चालू आहे, तर आपल्या काय अपेक्षा असतील नवीन आमदारांकडून? आमदारांकडून काही नाही, शैक्षणिक वगैरे आजपर्यंत असा कोणताच आमदार शिक्षणाबद्दल बोललेला नाही. रस्ते, शेतीच्या मालाला भाव, याच्यावर त्यांना एवढाच विकास वाटतो. जोपर्यंत जर तरुण शिकले तर त्यांना सगळ्यांना माहीत आहे की आपल्याला प्रश्न विचारतील. त्याच्यामुळे तरुणांना शिक्षणावर कोणताच आमदार आत्तापर्यंत बोललेला नाही. म्हणजे जो पण आमदार निवडेल त्यांनी फक्त शिक्षणाविषयी पण चर्चा केली पाहिजे तिकडे. शेतकऱ्याविषयी पण त्यांनी चर्चा केली पाहिजे. बस एवढं, दुसरं काही नाही. ह्या मळगाव केंद्रावर आपण बघू शकता, इथे मोठी लांब रांग आपल्याला बघायला मिळते आहे. वरून ऊन आहे तरीसुद्धा मतदार अतिशय उत्साहाने इथे मतदान करण्यासाठी आलेले आहेत. काही आजी इथे बसलेले आहेत. अतिशय या आजींकडून आपल्याला एक शिकण्यासारखे आहे की एवढ्या वयस्कर व्यक्ती इथे लाईनीत रांगा लागून इथे मतदानासाठी उभे आहेत. तरीसुद्धा तरुणांनीसुद्धा याच्याकडनं एक धडा घ्यावा की मतदानासाठी आपण आलं पाहिजे केंद्रावर आणि मतदान केलं पाहिजे. नांदगाव मतदारसंघातील निमगाव गटात विविध गावातील आपण आढावा घेतला आहे. तर अतिशय सर्व गावांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आलेला आहे. आणि तसेच मतदारांनी येताना मतदान केंद्रावर मोबाईल आणू नये आणि म्हणजे मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाणं अवॉइड नाही आहे. त्याच्यामुळे सर्वांनी ती दक्षता घ्यावी. आणि प्रबंध महाराष्ट्र न्यूजतर्फे आम्ही आवाहन करतो
की या लोकशाहीच्या उत्सवासाठी सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडावे व मतदान करावे. सहकारी मित्र प्रभाकर सोळंकीसह मी संदीप सोळंके, मळगाव. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.